धरवर्णनो हे जाणे जे यज्ञ कर्म। अप्पे म्हटलं की माझ्या घरात सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ, पण हेच अप्पे जास्तीत जास्त हेल्दी कसे करते चला तर पाहूया। अप्पे करण्यासाठी 1.5 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ 8 तास भिजवून वाटून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले आणि हे छान असं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे। हे पाहिजे याप्रमाणे वाटून घेतले आणि एका मोठ्या डब्यामध्ये काढून घेते। सगळं डाळ आणि तांदूळ मी वाटून काढले। आता याला चांगलं फेटून घ्यायचं आहे। व्यवस्थित फेटून घेतलं की अप्पे छान फुलतात। एक 5 मिनिटं मी याला छान चमच्याने मिक्स करून घेतले। हे पीठ आता मी रात्रभर झाकून ठेवले याला आंबवण्यासाठी। दुसऱ्या दिवशी सकाळी पहा हे पीठ छान फुलून आले। आता याच्यामध्ये मी भाज्या घालते। 2 ढोबळी मिरची बारीक चिरून घेतल्यात, 1 गाजर त्याचेही बारीक तुकडे केले। माझ्याकडे थोडंसं पनीर उरलं होतं तेही मी याच्यामध्ये घातले छोटेसे तुकडे करून। 1 हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून घातलेत आणि भरपूर कोथिंबीर घातली। मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि चवीपुरता मीठ घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्या मुलांच्या आवडीच्या भाज्या घातल्या, पनीर घातलं, थोडंसं बटर लावलं, चीज घातलं की मुलं 2 अप्पे नक्कीच जास्त खातात। अप्पे पात्राला बटर लावून घेते। थोडंसं गरम केले भांडं आणि मग सगळीकडे हे बटर मी थोडंसं लावून घेते आणि मग याच्यामध्ये 1 चमचा बॅटर घालून अप्पे करायला घ्यायचे। आधी आपण जे साईडचे कप्पे आहेत त्याच्यामध्ये 1 चमचा घालून घ्यायचं आहे आणि मग मध्ये शेवटी घालायचं आहे, कारण साईडला फ्लेम कमी लागते गॅसची, त्यामुळे ते शेकायला थोडा जास्त वेळ लागतो, नाहीतर मधले लवकर करपले जातील, म्हणून मध्ये शेवटी घालायचं आहे। हे सगळीकडे घालून घेतले। याला झाकून ठेवून 5 मिनिटं वाफ घ्यायची आणि कडेचे अप्पे चांगले शेकले जावेत म्हणून याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे। पहा मस्त 4 ते 5 मिनिटानंतर अप्पे छान शेकले गेलेत एका बाजूने। आता याला मी उलटं करून दुसऱ्या बाजूने छान शेकून घेते। इथे मी नंतर बटर नाही लावले, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लावू शकता। पहा मस्त सोनेरी रंगाला याला छान दोन्ही बाजूने अप्पे शेकले गेलेत। आता हे मी काढून घेते आणि याचप्रमाणे दुसरे अप्पे याच्यामध्ये करून घेते। ओल्या नारळाच्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा कुठल्याही चटणीबरोबर हे चवीला एकदम छान लागतात। ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। पहा मस्त आतून एकदम मऊ लुसलुशीत छान झालेत। भेटूया लवकरच एक छानशी सोपी टेस्टी रेसिपी घेऊन। धन्यवाद।